राष्ट्रप्रथम, हिंदुत्व, एकात्म मानववाद आणि सुशासन हे शब्द कानावर पडले की पहिला पक्ष डोळ्यासमोर येतो तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. पण नुकत्याच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगर परिषद भाजपनं एमआयएमसोबत हातमिळवणी केली आणि वेगळ्याच चर्चांना उधाण आलं. विशेष म्हणजे अकोटमधील युतीनंतर फडणवीसांनी अशा प्रकारची युती नको म्हणत कारवाईचा इशारा देऊन टाकला. एवढेच काय तर स्थानिक भाजपा आमदाराला नोटीस देखील त्यांनी बजावली. मात्र त्यानंतरही अचलपूरमधील युतीमुळे राष्ट्रप्रथम म्हणवणाऱ्या भाजपात त्यांची ध्येयधोरणं गुंडाळणारी मंडळी तयार होत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जातोय. एमआयएम सोबतची युती आणि भाजपचं भवितव्य यावर टाकलेला एक कटाक्ष. अचलपूर सारख्या ठिकाणी अनेकदा विचारांपेक्षा जिंकण्याचं गणित जास्त प्रभावी ठरतं. सत्ता मिळवणं, स्थानिक विरोधकांना रोखणं, नगरपालिकेतील किंवा विधानसभा पातळीवरील समीकरणं यासाठी पक्ष तात्कालिक युती करतात. त्यामुळे अचलपूरमध्ये झालेली युती ही रणनीतिक युती आहे, वैचारिक नाही. म्हणजे मोठ्या पातळीवर भाजपची भूमिका बदललेली नाही, फक्त स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतला असल्याचं भाजप समर्थकांचं मत आहे. तर दुसरीकडे या अभद्र युतीवरनं राळ उठवणाऱ्या टीकाकारांच्या मते अशा युतीमुळे भाजपच्या वैचारिक गोंधळामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. ज्यांच्या विरोधात बोलतो त्यांच्याबरोबर बसायचं कसं, असा प्रश्न भाजपच्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते आता उपस्थित करत आहे. भारतीय जनता पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष मानला जातो. मात्र अलीकडे सत्तेसाठी पक्षाची ध्येयधोरणं सोडून निर्णय घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे हिंदू शेरणी अशी ओळख असलेल्या भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या जिल्ह्यामध्ये अकोटमध्ये भाजपने केलेली एमआयएमसोबतची युती. या युतीची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अकोट नगर परिषदेत भाजपने एमआयएमसोबत युती केली होती. त्यानंतर खुद्द फडणवीसांनी नाराजी व्यक्त करत एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. काँग्रेस आणि एमआयएमसोबत युती होऊ शकत नाही. स्थानिक पातळीवर हे जरी असं झालं तरी चुकीचंच आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल असं देखील फडणवीसांनी सांगितलं होतं. मात्र त्यानंतर देखील अचलपुरात एमआयएमचा समावेश असलेल्या गटाशी भाजपने संधान साधत सत्ता समीकरण बदलल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा वाढल्या आहेत. कारण भाजप नेहमीच राष्ट्रवाद, हिंदुत्व, एकसंध राजकारण यावर भर देतो. तर त्या उलट एमआयएम मात्र अल्पसंख्याक केंद्रित राजकारणासाठी ओळखले जाते. त्यामुळे वैचारिकदृष्ट्या दोन्ही पक्ष एकमेकांच्या अगदी विरोधी टोकाला असून देखील एमआयएम सोबतच्या युतीमुळे भाजपची ध्येयधोरणं गुंडाळणारी मंडळी आता पक्षात निर्माण का होत आहेत आणि विचारधारेला तिलांजली देण्याचं काम करत आहेत का, असा गंभीर प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. वरील सर्व घडामोडी बघितल्या तर अचलपूरमध्ये एमआयएम सोबतची युती ही भाजपसाठी राजकीय गरज असू शकते, पण ती वैचारिकदृष्ट्या विसंगत आहे हे नाकारता येत नाही. त्यामुळे काहींना वाटतं की ध्येयधोरणं बाजूला ठेवली जात आहेत, तर काहींना वाटतं की हे प्रॅक्टिकल पॉलिटिक्स आहे. या युतीबाबत तुम्हाला काय वाटतं? ही युती गरज आहे की तडजोड? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.